स्टुडंट्स, फाउंडेशन ऑफ नर्सिंग या टॉपिक मधून तुम्हाला नर्सिंग ऍप्टिट्यूडचे डायरेक्ट एमसीक्यूज पाहायला मिळणार आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण वन लाईन इन्फो पाहणार आहोत, ज्याच्यातून प्रत्येक लाईन मधून तुम्हाला 100% क्वेश्चन येईलच. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंगचं फाउंडेशन पाहणार आहोत आणि मी तुम्हाला वन लाईन इन्फो देणार आहे. त्याच्यामधून डेफिनेटली तुम्हाला प्रश्न येईलच. चला तर आता इन्फोकडे बोलूयात. फर्स्ट आहे फाउंडेशन ऑफ नर्सिंग. आता मॉडर्न नर्सिंगचे फाउंडर कोण होते? तर फ्लोरेन्स नाइटिंगेल हे फाउंडर होते आणि त्यांना निकनेम दिलं होतं, त्यांना द लेडी विथ द लॅम्प या नावाने ओळखलं जायचं. नंतर आहे द फर्स्ट नॉर्मल नर्सिंग ट्रेनिंग स्कूल इन द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्ड मध्ये विचारले, नॉट इंडिया, फर्स्ट फॉर्मल नर्सिंग ट्रेनिंग स्कूल. तर ती कुठे होती? तर ती द नाइटिंगेल ट्रेनिंग स्कूल फॉर नर्सिंग आणि ती होती लंडनला. त्या नर्सिंगचं नाव हे होतं आणि हेच फाउंडर, याचे फाउंडर कोण आहेत? तर फ्लोरेन्स नाइटिंगेल. या गोष्टी लक्षात ठेवा. फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग झालं इथे आणि फर्स्ट फॉर्मल नर्सिंग ट्रेनिंग स्कूल देखील इथे झालंय. नेक्स्ट आपल्याला यामध्ये क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो, तो म्हणजे फर्स्ट नर्सिंग स्कूल इन इंडिया. इंडियामधली पहिली नर्सिंग स्कूल ती कोणती होती? गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल, मद्रास, ज्याला आधी नाव मद्रास होतं आणि आता चेन्नई नाव आहे. दोन्हीपैकी कुठलंही ऑप्शन असेल तरी ते राईट असेल. आणि ते केव्हा इस्टॅब्लिश झालं होतं? तर 1871. नेक्स्ट आहे फर्स्ट नर्सिंग स्कूल फॉर वुमेन इन इंडिया. वुमेन साठी इंडियामध्ये कोणती होती? कॅथरीन हॉस्पिटल, कानपूरला होतं. डॉक्टर अलाइज मार्वल असोसिएटेड विथ इट्स फाउंडिंग अँड एफर्ट्स. नंतर आहे फर्स्ट कॉलेज ऑफ नर्सिंग इन इंडिया. स्कूल वेगळं, कॉलेज वेगळं. कोणतं होतं इंडियामध्ये फर्स्ट नर्सिंगचं कॉलेज? तर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, सीएमसी वेल्लोर इथे होतं आणि 1946 ला हे कॉलेज सुरू झालं होतं. ओके. नंतर आहे ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया. ते 1908 ला इस्टॅब्लिश झालं होतं. त्याच्यानंतर आहे इंडियन नर्सिंग काउन्सिल, INC, constituted under the Indian Nursing Council Act 1947, functioning from 1949. कधीपासून कार्यरत झालं? ते 1949 मध्ये. ऑन बोर्ड टू सेट युनिफॉर्म स्टँडर्ड्स. आता अजून वन लाईन अशा. आता इथे पहा, तुम्हाला प्रत्येक लाईन वरती एक प्रश्न दिसतोय. पहिली नर्सिंग स्कूल इंडियामधली कोणती आहे? गव्हर्नमेंट जनरल स्कूल. इथे पहा, त्यासोबतच 1871 ला सुरू होती. म्हणजे इथे 2 प्रश्न तयार होत आहेत. पहा, इथे पण 2 प्रश्न होतील, इथे 2 होतील. तर प्रत्येक लाईन मध्ये आपल्याला 2 प्रश्न आणि इथे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो या गोष्टी वन लाईन क्वेश्चन्स आहेत. सो व्यवस्थित डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा आणि हे पाठ करा. आता एवढे आहेत ही 8, अजून आपण पाहणार आहोत. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असंच डिटेलमध्ये नर्सिंग ऍप्टिट्यूड, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्लिश ग्रामर याचा डिटेलमध्ये सिलेबस कव्हर करायचं असेल विथ एमसीक्यूज, तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स देतो, रेकॉर्डेड लेक्चर्स देतो, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज देतो. त्यासोबतच 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील देतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी सोबतच आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग देखील फ्री देतोय. म्हणजे तुमचा रिझल्ट आल्यानंतर एक्झामचा कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायला हवं तुम्ही, त्यासोबतच कॉलेजची लिस्ट काढून देणं, ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आमची असते. सो विद्यार्थी मित्रांनो, याची नवीन बॅच सुरू होते 29 सेप्ट पासून. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. आणि नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर PCB CET, PCM CET, नर्सिंग CET, नीट, JEE हे 5ही कोर्स एनरोल करायचे असेल तर त्याची लाईव्ह बॅच 29 तारखेपासून सुरू होती. आणि जर तुम्हाला 5ही एकदाच तुम्ही जर बाय केले तर तुम्हाला कॉम्बो ऑफर मिळेल, ती म्हणजे फक्त 10,000 रुपये. 10,000 रुपयामध्ये तुम्हाला 5 कोर्स मिळतात. आणि जर तुम्हाला फक्त नर्सिंग हा कोर्स बाय करायचा असेल, नर्सिंगचा किंवा कुठलाही सिंगल कोर्स बाय करायचा असेल, तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आणि हा जर कोर्स जॉईन केला, असं नाहीये की तुम्हाला सब्जेक्ट संपला, त्याचं चॅप्टर संपलं तर आम्ही अवेलेबल नसू. तुमचा एक सब्जेक्ट झाला, परत त्याची रिबॅच सुरू होईल, परत त्याची रिबॅच, म्हणजे तुमची एक्झाम होईपर्यंत तुमच्या कंटिन्यू बॅचेस सुरू असणार आहेत, डाऊट सेशन सुरू असणार आहेत,
टेस्ट सिरीज सुरू असणार, या सगळ्या गोष्टी आपल्या होणार आहेत. ते कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यासोबतच सगळे अपडेट्स तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जातील. लेक्चर रिलेटेड, एक्झाम रिलेटेड कुठलाही डाऊट अपडेट असेल तर ते तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळेल. ओके, चला तर आता नेक्स्ट टॉपिक कडे बघूयात, ते म्हणजे पीपल्स आणि टायटल्स. आता पाहूयात फ्लोरेन्स नायटिंगेल. आपल्याला हे माहिती आहेत कशाचे फाउंडर आहेत, मॉडर्न नर्सिंगचे, आणि त्यांना लेडी विथ द लॅम्प असं देखील म्हटलं जातं. नायटिंगेल स्कूल यांच्या नावाने सुरू झाली होती आणि हे या स्कूलचे फाउंडर होते. लंडन 1860 मध्ये सुरू केली होती. नंतर आहे डॉक्टर अलाइस मार्वल. आता हे काय होतं, तर हे मिशनरी डॉक्टर होतं, असोसिएटेड विथ कॅथराइन्स हॉस्पिटल कानपूर. नंतर आहेत बाई काशीबाई गणपत. या पहिल्या वुमन, इंडियन वुमेन होत्या ज्यांनी फॉर्मल नर्सिंग ट्रेनिंग केली होती. आणि कुठून केली होती, तर जे जे हॉस्पिटल बॉम्बे मधून 1891 ला. नंतर आहेत लिंदा रिचर्ड्स. आता तुम्हाला पहा, इथून सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारले जातात, त्यामुळे या गोष्टी पाठ करा. एका पेजेसवरती लिहून ठेवायचं आणि इम्पॉर्टंट मध्ये लिहून ठेवायचं. 2 प्रश्न कन्फर्म येतात या टॉपिक वरती, सो डेफिनेटली हा टॉपिक करा. इथे बघा, लिंदा रिचर्ड्स यांचं काय आहे, फर्स्ट या प्रोफेशनल ट्रेन होत्या नर्स इन USA. ओके. नंतर आहे डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी. या फर्स्ट फिमेल लेजिस्लेटर इन इंडिया होत्या. त्यासोबतच सोशल रिफॉर्मर होता, पायोनियर इन नर्सिंग अँड वुमेन्स हेल्थ इन इंडिया. नंतर आहे क्लॅरा बार्टन. या फाउंडर ऑफ अमेरिकन रेड क्रॉस होता. अमेरिकन रेड क्रॉसच्या कोण होत्या, फाउंडर होत्या. नंतर आहे डॉक्टर मार्गेरिट सॅंगर. या फाउंडर ऑफ फॅमिली प्लॅनिंग अँड मॉडर्न मिडवायफरी एज्युकेशनच्या फाउंडर होत्या. ओके. नंतर आहे सिस्टर निवेदिता. यांना मार्गरेट नोबेल देखील मिळालेला आहे. पहा, हे कशासाठी, म्हणजे यांचं काम काय होतं, यांनी काय केलंय, तर सपोर्टेड नर्सिंग अँड वुमेन्स एज्युकेशन इन इंडिया. मुली नर्सिंगच्या आणि वुमेन्सच्या एज्युकेशनसाठी त्यांनी सपोर्ट केलाय. त्यासोबतच डिसिपल ऑफ स्वामी विवेकानंद. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आता हे या जे मी आजचे जे सगळे पॉइंट्स घेतलेत, कव्हर केले, तर त्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. आता हे 1 लाईन क्वेश्चन्स आन्सर्स होत आहे, सो डायरेक्ट एमसीक्यूज येतात आपल्याला. तर हे व्यवस्थित पाठ करा. मी 4दा सांगते, याचा अर्थ हेच आहे. पहा, 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहेत. तर ते खूप छान डील आहे. सो हे गोष्टी सगळ्या पाठ करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये करू शकता. आणि नेक्स्ट आपण कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ केला पाहिजे ते देखील मला कमेंट करून सांगा. तर आपले लेक्चर इथेच थांबूयात आता. आणि आपण जो कोर्स लॉन्च केला आहे तो लवकरात लवकर जॉईन करा. सीट्स फुल होत आहेत. ऑलरेडी बॅच रनिंग आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही नवीन बॅच सुरू करा, म्हणजे ती बॅच तुम्हाला कंटिन्यू करता येईल. त्या लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.